मागच्या व्हिडिओमध्ये आपण बोललेलो की असा कोण व्यक्ती आहे ज्याला निशाने पाकिस्तान आणि भारतरत्न दोन्ही पुरस्कार मिळालेत. आजच्या व्हिडिओमध्ये मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. असा कोणी पाकिस्तानचा नागरिक असू शकतो का ज्याला भारतरत्न मिळालाय? तर असा एक व्यक्ती आहे, तो म्हणजे खान अब्दुल गफार खान. आपण शाळेत असताना आपण सगळेजण खान अब्दुल गफार खान यांना पाहिले. आपल्या पुस्तकात त्यांच्याबद्दल लिहिलेलं होतं. त्यांना बादशाह खान असं लोक म्हणायचे. ते महात्मा गांधींचे अनुयायी होते. ते गांधीजींच्या बरोबर, नेहरूंच्या बरोबर, पटेलांच्या बरोबर कायम सोबत दिसायचे. त्यांचे बरेचसे फोटो तुम्ही बघितले असतील. पण खान अब्दुल गफार खान शेवटपर्यंत भारताच्या फाळणीचे विरोधक होते. ते खैबर पख्तूनवालाचे होते. म्हणजे आत्ताच्या पाकिस्तानातला जो खैबर पख्तूनवाला जो प्रांत आहे त्या प्रांतातले होते. आणि त्यांचा शेवटपर्यंत फाळणीला विरोध होता. शेवटी पटेलांनी, नेहरूंनी फाळणी मान्य केली, पण बादशाह खान यांनी फाळणी कधीच मान्य केली नव्हती. पण तरी देखील त्यांचं संपूर्ण राज्यच पाकिस्तानात गेल्यामुळे त्यांना फाळणी मान्य करावी लागली. ते पाकिस्तानात गेले, पण पाकिस्तानात ते कितीतरी वर्ष पाकिस्तानच्या जेलमध्ये सडत राहिले. त्यांनी पाकिस्तान मरेपर्यंत कधीच ॲक्सेप्ट केला नाही. 1969 साली इंदिरा गांधींनी पहिल्यांदा बादशाह खान यांची अफगाणिस्तानमध्ये जाऊन भेट घेतली. कारण त्या काळात बादशाह खान हे अफगाणिस्तानात जाऊन राहायचे, कारण पाकिस्तानमध्ये त्यांना राहता येत नव्हतं, अशी परिस्थिती होती. या बादशाह खान यांना, म्हणजे या देशावर, भारताच्या भूमीवर खरं प्रेम करणाऱ्या या बादशाह खान यांना त्यांच्या वयाच्या 97व्या वर्षी म्हणजे 1987 साली राजीव गांधींनी भारतात बोलवून घेतलं आणि राजीव गांधींनी त्यांना भारतरत्न हा पुरस्कार दिला. भारतरत्न अनेक लोकांना मिळालाय, पण भारतरत्न मिळण्यास अतिशय पात्र असे जे काही लोक होते त्याच्यामध्ये बादशाह खान यांचं नाव नक्कीच वर आहे. कारण त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत भारताच्याच भूमीवर प्रेम केलं. भारत हीच आपली माता आहे, भारत हाच माझा देश आहे, हा हेका त्यांनी कधीच सोडला नाही. बादशाह खान सोडून दुसऱ्या अजून एका परदेशी नागरिकाला भारतरत्न मिळालेला आहे. त्याच्याबद्दल आपण पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये बघूया.